नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंतर्गत गट ड पदांची 2023 मध्ये तुमच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या होत्या। त्या परीक्षांसाठी तुम्ही अर्ज केलेले असतील, ज्याच्यामध्ये मित्रांनो GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर आणि धुळेसाठी फॉर्म भरले होते। या परीक्षेची तुम्ही वाट पाहत आहात। तुम्ही कुठल्या GM साठी फॉर्म भरलेले आहेत, GMC साठी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा। तर बघा मित्रांनो, सध्या GMC नागपूर बद्दलचा अपडेट आलेला आहे, ज्याच्यामध्ये मित्रांनो विविध महाविद्यालय जी आहेत त्याच्यासाठी गट ड मधील वर्ग 4 ची पहिल्यांदाच मित्रांनो खूप दिवसानंतर ही परमनंट पद सरळ सेवेने परीक्षा घेऊन भरली जात आहेत आणि IBPS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे। 680 जागा आहेत नागपूरसाठी, धुळेसाठी कमी आहेत। नागपूरमध्ये बऱ्याच जणांनी अप्लाय केलेला असेल तर बघू शकता, त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। परीक्षाबद्दलचं वेळापत्रक जे आहे मित्रांनो भरपूर ठिकाणी तुम्ही सोशल मीडियावरती बघितलेलं असेल, तर ते वेळापत्रक मित्रांनो प्रसिद्ध झालेलं आहे, परंतु अजून ऑफिशियल वेबसाईटवरती इथं दाखवत नाही। मित्रांनो, ऑफिशियल वेबसाईटवरती आलं की तुम्हाला पुन्हा एकदा माहिती दिली जाईल, किंवा मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत कधीही या ठिकाणी ते अपलोड केलं जाऊ शकतं मित्रांनो। तर इथं जसं अपलोड होईल तसं अजून तुम्हाला माहिती दिली जाईल। सध्या जे वेळापत्रक आलेले ते आपण बघूयात मित्रांनो। बघा, हे जे आहे या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उमेदवारांकरिता महत्त्वाची सूचना, 680 रिक्त पदाच्या परीक्षेबाबत 9/8/2024 हे सूचना आहे, हे वेळापत्रक आहे। काय म्हटलंय याच्यामध्ये, वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभागाच्या अधीनस्थ असलेले नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय संलग्नित रुग्णालयातील गट ड वर्ग 4 समकक्ष संवर्गातील नामनिर्देशाच्या कोट्यातील म्हणजे परमनंट पद जी आहेत 680 सरळ सेवेने जिल्हा निवड समितीमार्फत भरण्याकरिता उमेदवारांकडून 30/1/2024 पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले होते। त्यांची ऑनलाईन कॉम्प्युटर प्रोग्राम बेस्ड टेस्ट परीक्षा 26/8 बघा 26 ऑगस्टला, 28 ऑगस्टला आणि 4 सप्टेंबरला आयोजित करण्यात येत आहे। त्याचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे। तर बघा, त्यांनी म्हटलंय की 26, 28 ऑगस्ट आणि 4 सप्टेंबरला परीक्षा असणार आहे, 3 दिवस परीक्षा असणार आहे। आणि याच्यामध्ये जर आपण बघितलं 26 ऑगस्ट 2024 ला शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3 मध्ये परीक्षा चालेल। सकाळी 7:30 ला रिपोर्टिंग टाइम असेल, गेट क्लोजर टाइम 8:15 ला असेल, एक्झाम स्टार्ट 8:30 ला होईल। शिफ्ट 1 ची, शिफ्ट 2 ची 12:30 ला चालू होईल आणि शिफ्ट 3 ची 4:30 ला चालू होईल। 28 ऑगस्ट 2024 ला याच्यामध्ये मात्र शिफ्ट 3 चीच फक्त या ठिकाणी असणार आहे, म्हणजे शिफ्ट 3 मध्येच परीक्षा असणार आहे। 4 सप्टेंबरला मात्र शिफ्ट 3 मध्ये घेतली जाईल, म्हणजे शिफ्ट 1, शिफ्ट 2 आणि शिफ्ट 3। 28 ऑगस्टला मात्र एका शिफ्ट मध्ये शिफ्ट 3 मध्येच परीक्षा असेल। 3:30 ला या ठिकाणी रिपोर्टिंग टाइम आहे, 4:15 चा गेट क्लोजर टाइम असेल आणि एक्झाम स्टार्ट होईल 4:30 ला। तर अशा पद्धतीने ही 3 दिवस परीक्षा तुमची चालणार आहे, असं या वेळापत्रकात सांगितलेलं आहे। खाली बघा, संस्थेकडून IBPS कंपनीकडून उमेदवारांच्या भ्रमणध्वनी मोबाईल ईमेल वर संदेश पाठवण्यात येईल, किंवा त्याची लिंक जी आहे या ठिकाणी पाठवली जाईल। उमेदवारांना सदर लिंकवरून आपले प्रवेश पत्र परीक्षाचं डाउनलोड करून प्रिंट काढून घ्यावी व परीक्षेच्या वेळेत परीक्षा केंद्रावर सादर करावे, त्याशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, ही देखील माहिती दिलेली आहे। तर बघा, तुमचं जे या ठिकाणी हॉल तिकीट असणार आहे त्याची डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ईमेल येणार आहे असं सांगितलंय, परंतु कधीपर्यंत हॉल तिकीट डाउनलोड होईल हे मात्र या ठिकाणी दिलेलं नाहीये। याच्यासाठी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती जर अजून काय याची माहिती आली, किंवा हे जे वेळापत्रक आहे अजून ऑफिशियल वेबसाईटवरती आलेलं नाहीये, जसं वेळापत्रक ऑफिशियल वेबसाईटवरती येईल तसं तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मित्रांनो माहिती दिली जाईल। तर बघा, या ठिकाणी ही जिल्हा निवड समिती मार्फतचं हे वेळापत्रक देण्यात आलेलं आहे। उमेदवारांकरिता महत्त्वाची सूचना आहे। याबद्दल पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सध्या मित्रांनो तुम्ही आता फॉरेन्सिक लॅब ह्या देखील परीक्षा राहिलेल्या आहेत। फॉरेन्सिक लॅबचं अजून वेळापत्रक आलं नाही। त्यासोबत आदिवासी विकास विभागाची परीक्षा तुमची राहिलेली आहे, त्याचंही वेळापत्रक येणं बाकी आहे। त्यासोबत अजून GMC धुळेचं देखील बाकी आहे। बरेचसे अजून डिपार्टमेंट राहिलेत मित्रांनो, त्यांच्याही परीक्षा होणं बाकी आहे। त्या देखील परीक्षा अशाच पद्धतीने मित्रांनो लवकरच होऊन जातील। त्याच्याबद्दल जशी माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। ऑगस्टमध्येच मित्रांनो त्या राहिलेल्या बाकीच्या परीक्षा देखील होऊ शकतात, कारण की ह्या परीक्षा 26, 28 ऑगस्टला आहेत आणि 4 सप्टेंबरला 3च दिवस चालणार आहेत, त्यामुळे बाकीच्या राहिलेल्या परीक्षा देखील तुमच्या लवकरच होऊ शकतात। त्याबद्दल अपडेट आले की तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा। मित्रांनो, सध्याच्या परीक्षेसाठी तुम्हाला सरळ सेवेमध्ये जसं की सध्याची GMC परीक्षा असेल, धुळे किंवा नागपूर असेल, किंवा इतर आदिवासी विकास विभाग असेल, त्याचबरोबर फॉरेन्सिक
स्टॅटिक लॅब असेल, या सर्वांसाठी तुम्हाला मित्रांनो सामान्य ज्ञान हा विषय कॉमन विषय असतो. या विषयाचा अभ्यास करायचा आहे तुम्हाला TCS IBPS पॅटर्ननुसार, कारण की तुमची एकतर TCS कंपनी परीक्षा येणार आहे किंवा IBPS. तर ह्या दोन्ही कंपनीच्या पॅटर्ननुसार मित्रांनो सामान्य ज्ञान वन लाइनर स्वरूपामध्ये पुस्तक जे आहे विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी मित्रांनो प्रसिद्ध केलेलं आहे. बघू शकता याचं लेखन संकलन विकास सिंधाळकर सर, मेघदूत हेर्लेकर सर आणि सचिंद्र कुरुन सर यांनी केलेलं आहे. हे पुस्तकाचं मित्रांनो खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा परिषद असेल, तलाठी असेल, सरळ सेवेची कुठलीही भरती असेल, येणाऱ्या महानगरपालिका भरती असतील, TCS IBPS मार्फत जेवढ्या पण सरळ सेवेच्या भरती होते त्यासाठी उपयुक्त आहे. याच्यामध्ये मित्रांनो GS GK चे संपूर्ण प्रश्न तुम्हाला त्यांनी दिलेले आहेत. GS GK चे आतापर्यंत झालेल्या TCS IBPS ने घेतलेले जेवढे पण परीक्षा आहेत मित्रांनो त्यामधील सर्व GS GK प्रश्नांचा याच्यामध्ये समावेश आहे. यामध्ये TCS IBPS ने घेतलेल्या इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, विज्ञान असेल, अर्थशास्त्र असेल, पर्यावरण असेल, संगणक असेल, स्टॅटिक्स GK असेल, या विषयांचा घटकनिहाय वर्गीकरण आहे. TCS IBPS ज्या प्रकारे सामान्य ज्ञानाचे प्रश्न विचारते मित्रांनो त्या प्रकारच्या प्रश्नांच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. TCS IBPS ने 2019 ते 23 मध्ये घेतलेल्या जलसंपदा विभाग असेल, ITI इन्स्ट्रक्टर असेल, पोस्ट ऑफिस MTS असेल, रेल्वे NTPC असेल, रेल्वे ग्रुप D असेल, म्हाडा असेल, SSC MTS असेल, GD असेल, CGL असेल, CHSL असेल, CPO असेल, DVT असेल, अशा संपूर्ण परीक्षांचं सामान्य ज्ञानाचं वन लाइनर स्वरूपामध्ये तुम्हाला याच्यामध्ये समावेश त्यांनी करून दिलेला आहे, जे की सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. मित्रांनो हे पुस्तक तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं हे पुस्तक आहे, किंवा तुम्ही ऑनलाईन देखील मित्रांनो हे खरेदी करू शकता आणि ऑफलाईन तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमधून भेटून जाईल.